आत्माराम बागडे हल्ली मुक्काम कामार ह्या नावाला पार्टी चालतोय। ह्या ठिकाणी सरांनी आम्हाला संधी दिली। सर्वप्रथम आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो, सहयोगाचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या दंडरीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तात्पर्य आहे, आधी कोण परमेश्वर होता, आता कोण परमेश्वर आहे, नंतर कोण परमेश्वर आहे, मी त्या परमेश्वराचं पूजन करणारा व्यक्ती आहे। म्हणून काय तर सर्वप्रथम त्या गडाला काय म्हणतात, याची गती काय महामानव झाले, काही विद्वान लोक झाले, आणि त्यांच्या स्मरणात माझं काय म्हणणं आहे। लोकांनी म्हटलं शिवाजी महाराजांच्या म्हटलं की हे व्यक्ती वेशनाधीन होते, पण तसं काही नाही झालं हो, काहीतरी त्या ठिकाणी गुण होतं। आणि म्हणून मी काय म्हणतो, शरणीची करुणी भावना हिंदू समाजातल्या बायांना छून आणि मुलं आज कलेक्टर काय काय देशाच्या राष्ट्रपती सुद्धा पंतप्रधान सुद्धा झाले, म्हणून माझं काय म्हणणं आहे, जनहिताची ठोकुनी
आणि राजे महाराजे तुलाच करीतो धन्य हो भीमराज. कुणी भारताचा राजा झाला तरी पण घटनेच्या विरोध देणार नाही का? घटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय त्याची कीर्ती महान, काय हिरा जन्मला. म्हणून माझ्या वस्तादाच्यासाठी माझे काय म्हणणं आहे. प्रखर उज्ज्वल ह्याची ज्योत त्या भगवंताला पूजन करण्याकरता, स्मरण करण्याकरता एक दर्ज घेतली.
गणाचं पूजन झालं, गणाचं पूजन झालं. आता पोट पाण्याचा सवाल असते आणि म्हणून
जो विषय मिळालेला आहे त्या विषयावर अगत्याच्या तुम्ही सांगितलं बघा. काही काम नाही. माझा मित्र आमच्या साईला वेगळा आहे. आमच्या साई वेगळा आहे. हॅलो एका सुरामध्ये जसा जोरात जोरांमध्ये आपण सांगत होता आम्हाला जसा जोरात जोरांमध्ये असं जाऊ नका बोलू.
आमच्या गावच्या तो मोठला सांगायचं का त्याच्या साईडला तो त्याचा मुलगा आहे जाऊन दे सुशील मुलगी आहे
सुशील मुलगी आहे, पण दामूने म्हटलं होता दादा म्हणे एखाद मुलगी पाहून ठेव म्हणे. मुलगी तर पाहिली आहे. फॉरेस्टमध्ये आहे, जंगल विभागामध्ये आई नाही आहे त्याला, आई नाही आहे. पण याला आई आहे, भाऊ नाही आहे बिचारीला, भाऊही आहे. म्हणून आता दामू येणार आहे. काय होते ते पाहतो. सांगितलं होतो की मा मुलासाठी एखादं मुलगा पाहिजे बा, मा मुलासाठी एखादी मुलगी पाहिजे. पण या पाहिलं तर नाही पाहिलं तर काम नाही. अशी आत्मारामची मागणी ऐकता की च्या पोरगा तो तो देखून लाल रंगाचा साहेब नमस्कार जी. हा इकडून निघत पाहिजे. कसं काय त्याच्यामध्ये तुला मागं सांगितलं होतं मोठ्या कलांच्या मा मुलासाठी एखादी मुलगी पाहिजे. अच्छा त्यामुळे सरांनी आता खरी गंमत दंडात महोत्सवाचा कार्यक्रम ठेवला होता. फोन केला होतो मी तुला, पाहुणे करता येशील तर तू आलास त्या निमित्तानं. बरं ठीक आहे. तुझ्या मुलासाठी पाहता का मुलगी विलगी आहे म्हणे, तुम्ही पाहिलेली आहे. पण मी त्याच्या घराकडे जाऊ पाहिजे तोपर्यंत तू आपल्या मुलाला फोन करून ठेव. बरं मुलं जेव्हा तो एक छोटा माझा मित्र आहे, कन्हैयाला बाबा आहे. याच्याकडे सुशील मुलगी आहे, पण गरीबाची मुलगी आहे. काय हो त्याला बनवलं होऊ शकते. जाऊन पाहतो. माझा धर्मवान मित्र आहे. जसा कृष्ण आणि सुदामा काय मंत्री होती, त्याप्रमाणे आमच्या दोघा मित्राची जोडी आहे. त्याच्या घराकडे जाऊन पाहतो काय होते काय नाही. चला. अरे द्वार पाहो, कन्हैया से कह दो. अरे द्वार पाहो, कन्हैया से कह दो. दर में नमस्कार मित्रा. मी तुझ्या घराकडे कशाला आलो असेल? मुलीचा मुलगा घरी येत आहे. तुमच्या घरी मुलगा येत आहे. नोकरीवर मुलगा आहे, फॉरेस्टमध्ये आहे. मुलगा नोकरीवर आहे, सुशील मुलगा आहे. माझा मित्रच आहे तो दामोदर. तर तो मुलाला घेऊन येत आहे. तू तयारी नाही करी. ठीक आहे पक्का. आपल्या घरवाल्याला सांगू दे. हा वय पोरगा
एकच होते बाबा यावर्षी तुमचा विचार आहे लग्न करायचा हो का मी तर मला कमीत कमी आणखी 2-4 वर्ष राहील आता सातकुमार आहोत कसा मी म्हणून फुटले असते तुमचे फुटलं मुलगी पण ठेवली कुठली मुलगी होय सांगली म्हणजे आज मुलगी पाहायला जायचा आपला विचार पक्का तुमचा बाबा मुलगी मला कशी पाहिली का कशी कशी करून देऊन राहिले अरे गाड्याची गोष्ट सोडा हो त्याच्यावरचा सांगा त्याच्यावरचा तुम्हाला माहित नाही गाड्याच्या वरचं काम तर त्याला राहुल ऑफिसर पुरा पोस्ट घेऊन
पहिले तर भावाची मस्त पाठी दिसत होता तुला माहित नाही का? बराबर तुला माहित नाही का? आहे तो. आता माझ्या त्याच्या बराबरीचा आहे. पहिले असा विजय आघाडी ज्याला म्हणतात ना आता मला साहेब सांगत होते. बोलायला काय का असा बोलायला चांगला हा शाहीर कोणचा हा निळा कपडा चांगला आहे तो आहे त्याची वागणूक चांगली पण थोडासा चिडतो आपण काही लग्न करायचे काय मुलीच्या हाताचं शिक्षण झालं ना असं नाही बरं नाही सांगा मुलीचं शिक्षण चालू आहे मुली तयार होईल का नाही ना अरे एक शब्द पहिला मुलीला विचारून बघा अरे यायचं कोणी काय काय कशाला बोलली मला अगं तुझ्या भावाचं आता आहे की यावर्षी करायचं खतरनाक पण आहे ना 20 वर्षाची झाली आहे तरी तुझं शिक्षण चालू आहे पाहिजे तर 17-18 वर्षापूर्वी लग्न करायचं अगं पण मला माझ्या पायावर उभी व्हायचं आणि कोणच्या नाही तो कोणच्या मी काय म्हणतो तिघजण एकत्र कोणते कोणते बसलाय कधी लग्नाचे आहे का तुझ्या वडील काय करू शकत नाही. नाही आम्ही तो बोलतो हो ना आणि मला फोटो काढून हां तुझ्या पप्पा राहायला आणि तेव्हा किती खायला फोटो आहेत का पहिले किती फोटो आहेत का त्याच्या मोबाईल तुझ्या शिक्षणाची गीत करतो त्याच्या नाव गीत तू आहे माझं नाव त्या अंगठ्यावर त्याच्या खूप शिकवायची इच्छा होती नाही मला. त्यांच्या पाडलीच्या अरे माझ्याकडे नसतं जमलं. त्याला विचारते तू कोणत्या गावाला पाडली जाते तसंच नसतं लोकांमध्ये तिघं एकाच बसलाय त्याच्या नाव गीत आहे का पाडले याचा मोबाईल आपण काय तो लाल कपड्यात तेव्हा फोटोच नव्हते निघत त्याचे लंबे केस आहेत आहेत ना फोटोच नव्हते निघत त्याच्या मोबाईल सामने तो इकडं मागा नसे का त्याची नव्हती निघत चांगली सामने त्या बहिणवाय धरून तू तिकडचं अंदर पुरा धुंदरात दिसते आता हा राऊंड गेल्यावर तुम्ही जायला का आपल्या गावात नाही 10 वाजता
बाई पाहुणे आले गो मला बघाया बाई पाहुणे आले हो मला बघाया बाई पाहुणे आले ग मला बघाया बाई पाहुणे आले ग बाई पाहुणे आले हो मला बघाया बाई पाहुणे आले ग मला बघाया बाई पाहुणे आले ग बोला मला एक नंबर वाजू दे प्याडा. अजी पाहुणा काय तर तुमच्या आधी नाचत आहे तुमका त्या पांढऱ्यावर पाहिजे म्हणजे तुम्ही मुरली का पांढऱ्यावर कुठे साड्या आहेत का मातलायला किती झाले तो कधी गजन बोला हे मुलगी आहे ना ठीक आहे मोठी आम्हाला पसंत आहे पक्क पसंत आहे बिलकुल पसंत लग्न नाही बोला लग्न आताच्या आता मी ठीक आहे तुम्ही नव भाऊ नवरदेव बनू का मी नवरी बनवतो इकडे त्याले पाय कशी आता हळदी लावतो त्याले पाय कशी हळदी लावतो हळद नाही लावत शॉर्टकट देऊन राहिली तो नाही का तो मोठलासा पोरगा साईडच्या त्याच्या नंतर तो लालबंगच्याला वरत डोकसा दिला त्याला आम्ही ना माती घासल्या का आजचा मानव एक तास झाला नवरदेव तो माझा तिकडे
लहान कमाली मोठी कमाली तर हिवाळ्याच्या गाड्याला आहे मोडकी उभारी असं अच्छा मी तो वेळ नाही लावून घ्या बरं. तुम्हाला व्हिडिओ करून बाय पांढरा पांढरा कपडा शुभमंगल आली लग्न बस म्हणा नसला सर्व इष्ट मंडळीला शिका मिळाला का शुभमंगल वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं हा बाली अहो ए नवरत्न गेला हा पाच मिनिट मी काय म्हणतो लग्न मंडपातून जाण्याचं कारण काय आहे? हो, पहिलं सांगितलं आपण बोललो. हो, जमान्याची रीत कोणती चालू आहे कशी चालू आहे अरे मला आजच्या कॉलेज काय वाटत 2 लाख रुपये अरे बापरे आपण म्हटलं ना परंपरा जपायच्या पाहिजे बघा. मला एक सांगा रीतिरिवाजाचे म्हणणे आहे मला रीतिरिवाजामध्ये त्याच्यामध्ये हुंडा आला गाडी आला तर काय आम्ही हुंडा देणार नाही हा, तर मी त्याच्यामध्ये हुंडा पाहिजे नाही रीतिरिवाज तर रीतिरिवाजामध्ये हुंडा येते आम्ही हुंडा देणार नाही समाजाने वागत तुम्हाला का रीतिरिवाज मध्ये काय होतं म्हणून तुम्ही हो कशा म्हणताय? हो म्हणल्यावर तुम्ही अरे मी तर मला हुंडा विचारतो नका
माईच्या भोकाला कसा राहिला म्हणतात काय बा पार कसा म्हणते बोला ना. आता आखरीची वेळ आहे. कोणती? आखरीची वेळ म्हणजे आपण समजा लावू नका. म्हणजे तुम्हाला हुंडा भेटला का? हा, भेटला हुंडा. पक्का. आता आम्हाला हुंडा नाही पाहिजे. आता वेळच कमी भेटली आपल्याला. सर्व इष्ट मंडळीला आशीर्वाद मिळाला का? आणि लग्नपती समीप नवरा घेओ मधुमर्ग पूजन करा अंत पटाचे दुष्ट मधुवरान करणे दोघे करावी उभी वाजत्रे बहुकल मनात करणे करूया सदा मंगल शुभमंगल. गोपी
उभे सर बंद करू. अच्छा मुद्रा घ्या म्हणतो. मुद्रा 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 मुद्रा. अरे कष्टापोटी जन्म घेतो या बळीराजा. अरे शाही सरांना बकरा आहे आता बघा. बघ बकरा कापल्या. और उद्या एकच दिवस नाही ना. बुधवार दिवशी त्याच्यात 5व्या दिवशी फक्त. रविवारी Yeah.